ठाणे व मुंबई शहरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव असलेला उत्सव म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव। संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते। संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्या गोविंदाने साजरे केले जातात। 2006 सालापासून सातत्याने मोठ्या जोशात व उत्साहात सर्व सण संकल्प प्रतिष्ठानतर्फे साजरे केले जातात। त्यातीलच एक उत्सव म्हणजे दहीहंडी उत्सव। या दहीहंडी उत्सवाचं आयोजन शिवसेनेचे उपनेते माजी आमदार आयोजक रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या 16 ऑगस्ट 2025 रोजी संकल्प चौक रघुनाथ नगर येथे करण्यात आले आहे। संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव 2025 यांचे यंदा 20वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख 21 लाखांचं पारितोषिक या उत्सवात दिले जाणार असून ठाणे व मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन 9 थर लावून सलामी देतील त्या पथकाला 11 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल आणि त्यानंतर 9 थर लावणाऱ्या पथकासही लाखोंची बक्षिसं देण्यात येतील। याबरोबर इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। दरवर्षी आम्ही गोविंदा पथक आणि गोविंदाचे मंडळ या दिवसाची वाट बघत असतात आणि संकल्प प्रतिष्ठान हे 20 वर्ष साजरा करत आहे आणि आम्ही प्रत्येक गोविंदाला मान सन्मान देण्यासाठी आम्ही आमचं मंडळ प्रयत्न करत असतो आणि त्यांना चांगला सुविधा ते वर्षभर 6 महिने 8 महिने मेहनत करत होतो आम्ही मेहनत करत असतात। ते गोविंदा छोटे गोविंदा असतील मोठे गोविंदा असतील आणि त्याच्या पाठी ते मेहनत करत असतात। त्यांचा काहीतरी उद्या 16 तारीखला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा आता समजा त्यांनी 2 महिने 3 महिने ती मेहनत केली त्या मेहनत आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केला जातो दहीहंडी उत्सव। त्याच्यामध्ये त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे। ते प्रत्येक जण आपलं दरवर्षीप्रमाणे घेऊन आपला जेवढे थर 7 थर असतील 8 थर असतील 9 थर असतील लावायचा प्रयत्न। सर यंदा बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे म्हणजे कलाकार जे आहेत त्या दहीहंडी उत्सवाला बघा विश्वविक्रम करणाऱ्याला आम्ही 21 लाखाचं प्राइज देणार आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम जो 9 थर लावेल त्याला 11 लाखाचं प्राइज आहे आणि बाकी 8 थर असतील 7 थर असतील 7 थर। त्याचबरोबर खास महिलांसाठी पण बक्षिसं ठेवली 3 हंड्या ठेवल्यात। मुंबईसाठी 1 ठेवली आहे, ठाण्यासाठी 1 ठेवली आणि महिलांसाठी दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठान 3 दहीहंड्या खेळ करत असतो आणि सगळ्यांना मान सन्मान देत असतो। दरवर्षी 200 ते 250 गोविंदा इथे सहभागी होत असतात आणि सगळ्यांना आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांना बक्षिसं मिळावी, सगळ्यांना त्यांचा मान सन्मान व्हावा। आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असल्यामुळे प्रत्येक गोविंदाला मान सन्मान दिला जातो। सर दरवर्षी कलाकारांची हंडी साजरे होऊया दहीहंडीला सुरुवात होते। यावर्षी कोणकोणते कलाकार या दहीहंडी उत्सव म्हणजे सेलिब्रिटी हंडीला उपस्थित राहतील? ह्या वर्षी मला वाटतं गेल्या वर्षीपासून आपले हास्य छत्रपती त्यांच्या सर्व टीम गेल्या वर्षी त्यांचं 2रं वर्ष आहे। मला वाटतं संपूर्ण टीम या वर्षी पण त्यांची असेल आणि मराठी कलाकार सगळेच या स्टेजवरती परफॉर्म करणार आहे आणि त्यांची नावं तुम्हाला हळूहळू उद्यापासून दिली जातील। त्याचबरोबर हिंदीमधील माझे सर्व मित्र जे दरवर्षी येत आहेत ते दरवर्षी येणारच आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नवीन आणि वाढत जाणार आहे। त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब आणि सर्व माझे सहकारी मंत्री आमदार या मंडळाला भेटले। ओके।